स्तरातले रहिवासी येऊन एकच सांगायचे की ह्या पीपीआयची दादागिरी बंद करा. तेव्हा आपल्याला भाजपने सांगितलं होतं आपलं सरकार आपण करून घेऊ, आपलंच सरकार आहे. असं अनेक गोष्टी भाजपने सांगितल्या होत्या. त्याचं पाहता पाहता 11 वर्ष झाली, अच्छे दिन कब आले हे माहिती नाही. पण एक निश्चित आहे, जर आपण असेच एकत्र राहिलो तर आपल्या मुंबईसाठी असेल, आपल्या महाराष्ट्रासाठी असेल, अच्छे दिन के चांगले दिवस आपण 100% आल्याशिवाय राहणार नाही. आपण धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि मी आता विनंती करतो उद्धव साहेबांना की आपलं मनोगत व्यक्त करावं. खरं तर सगळ्यांना आपले आभार मानायचे आहेत. गोष्ट ऐकलं की खूप चांगलं वाटतं आणि तुमच्या सगळ्यांच्या चेहऱ्याकडे बघून मला आनंद नक्कीच होतोय. पण एक लक्षात घ्या की आता जे काय मी ऐकलं याचा अर्थ असा की अजूनही पूर्ण विजय मिळालेला नाही. सरकारची नेहमी चाल असते, आधी एक पुडी सोडून बघतात, म्हणजे थोडक्यात एक पिल्लू सोडतात, जगतंय का मरतंय, अंगावर आलं तर झटकून टाकायचं. आणि जर का त्यांनी ठरवलं की नाही हे आपल्याला करायचंय तर एक तात्पुरती वेळ घेतात. मग तुम्हाला सगळ्यांना जे आंदोलनाला उतरतात त्यांना असं वाटतं की आपण जिंकलो आणि त्या एका गाफीलपणात आपण मशगूल राहिलो का मग पोखरत बसतात. आता हे उत्तर जे काही मी थोडंसं वाचलं, सचिन आपण तो प्रश्न विधान परिषदेत लावला, त्या प्रश्नाच्या उत्तरामध्ये काय आता बोलायचं, कोणाला मंत्री महोदय म्हणण्याची वेळ येईल कधी सांगता येत नाही. म्हणजे तुमच्या समोर यायच्या आधी घरी काही जणांना बोलवलं होतं आणि तिथे मी म्हटलं की पहिला प्रथम किंवा अनेक वर्षांनी, कारण काय होतं की आम्ही राजकारणी लोक म्हटल्यानंतर सरकार टिकवायचं असतं, मग कोणाला तरी काहीतरी त्याचा संबंध असो वा नसो मंत्रीपद दिलं का खुश, सरकार टिकलं. मग त्याला त्यातलं काही कळतंय नाही कळतंय काही माहिती नाही. पण पहिल्या प्रथम किंवा जे मी म्हणालो की बऱ्याच वर्षानंतर एका माणसाला त्याच्या आवडीचं खातं मिळालंय. कोणतं? रमी क्रीडा. ह्या पेपरमध्ये बातम्या पण आल्यात की आता रमी या खेळाला ऑलिम्पिकमध्ये मान्यता मिळेल. तर मंत्री महोदयांनी जे काही उत्तर दिलेलं आहे त्याच्याप्रमाणे हा विकास जो काय आम्ही करणार आहोत तो इंडोनेशिया सारखा करणार आहोत. म्हणजे काय की तुम्ही सगळ्यांनी आता सावध राहायची वेळ आलेली. इंडोनेशियातला विकास किती जणांनी बघितलाय, पाहिलाय? मला पण माहिती नाहीये. कृष्णा पाहिलेच करे बाबा, संतोष नाही. त्याच्यामुळे इंडोनेशियातला विकास कसा याची काय माहिती नाहीये. मग ते काय करणार की येऊन 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 डोकं खाणार की बघा तुम्हाला काय आम्ही अमुक देऊ, तुम्हाला तमुक देऊ. आता मग तुम्ही सगळे माझ्या सोबत आलेला आहात, माझ्या म्हणजे शिवसेनेच्या, शिवसेना तुमच्या सोबत आहे आणि तुम्हीच शिवसेना आहात. मग तुमच्यासाठी म्हणून सगळेजण आम्ही मैदानात उतरलोय आणि कालांतराने बघू की ज्यांच्यासाठी उतरलोय तेच गायब. तर असं होऊ देऊ नका. मी आज मुद्दामून तुम्हाला हेच सांगण्यासाठी आलो की लढायचं. हां, आणि एक गोष्ट आता जरा त्यावेळेला शिवसेना प्रमुख जे बोलले होते त्याचा अर्थ आता वेगळे जण काही जण वेगळ्या लावू शकतात. अन्यायावरती तुटून पडा, आपण म्हणून आता आम्ही तुटूनच पडतो, तसं नाही. मी तर म्हणेन अन्याय तोडून टाका, अन्याय तोडून टाका. अन्याय सहन करायचंच नाही. कृष्णा काय, अरविंद काय, संतोष, सचिन काय, सगळे अशोक भाऊ आहेत तिकडे, संतोष आहेत. आणि मला हा विषय समजून नीट सांगितलं तो आदित्यनी. नाही तर मला ते काय तुमचं काय MFDC BPT APT मला काय कळत नाही. पण सरकार एका बाजूला सांगते की आम्ही भाडं भरू, सरकारने भाडं म्हणजे सरकारकडे ज्यांनी भाडं सरकारने घेतलं पण ते ज्याला द्यायचं ते दिलंच नाही, मधल्यामध्ये खाल्ले कोणी पैसे, बरोबर ना. आता हा जो फरक अरविंद तुम्ही जे मगाशी म्हणालात की ठीक आहे करोना काळ हा अत्यंत वाईटच होता. म्हणजे आपल्या म्हणजे मी तर अनपेक्षितपणाने मुख्यमंत्रीपद स्वीकारलं होतं, पण तो जो काय काळ होता तो जागतिक संकटाचा होता. त्याच्यामध्ये
आपण जे काय करू शकत होतो ते केलं, पण बऱ्याचशा गोष्टी करूच शकलो नाही. एकदा का बोललो की ते केलं पाहिजे. आणि जर का आपलं सरकार आलं असतं तर आज तुमच्यावरती लढण्याची वेळच आली नसती, अजिबात येऊ दिली नसती. पण शिवसेनेची स्थापनाच मूळ भूमिपुत्रांच्या न्याय हक्कासाठी झालेली आहे. आणि साहजिकच आहे, महाराष्ट्र म्हटल्यानंतर महाराष्ट्राचा भूमिपुत्र हा मराठी आहे. मग त्याच्यामध्ये कोळी असेल, म्हणजे हे पूर्वीचे जे काय म्हणाले भंडारी, पाठारे प्रभू, सगळेच ही सगळी आता लोक आपण आपापल्या परंपरा आत्तापर्यंत नाही म्हटलं तरी तसेच सांभाळतो. आता पुढच्या आठवड्यामध्ये नारळी पौर्णिमा, मग हा तर कोळी लोकांचा मोठा सण. ह्या अशा काही गोष्टी परंपरागत ज्या आहेत त्या हळूहळू नाही म्हटलं तरी नाहीशा होत चाललेल्या आहेत. आणि तोच एक विषय किंवा तोच एक मुद्दा घेऊन सरकार जणू काही महाराष्ट्रातून मराठी संपवायला निघालेले. मध्ये आपण जो काही विषय हातामध्ये घेतला, आपण अनेकदा सांगितलं की आम्हाला कोणत्याही भाषेचा द्वेष नाहीये, कोणत्याही भाषेचा द्वेष नाही, पण आमच्यावर सक्ती करू नका. आता जे काय भारतीय जनता पक्षाचं चाललेलं आहे, एक तर भारतीय जनता पक्षाचं काय चाललेलं आहे, जसं समर्थ रामदास म्हणाले होते की मराठा ते तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, तसं आता भाजपवाले म्हणतात भ्रष्टाचारी ते तुका मिळवावा, भाजपा पक्ष वाढवावा. आता सहज गंमत सुचलं म्हणून सांगतोय की एका बापाने मुलाला विचारलं, अरे तू काय करायचं काय, तुला काय ठरवलंय? तुला नाही मी शिकणार, मोठा होणार आणि भाजपात जाऊन देशकार्य करणार. तुला काय वेडायच की काय? तुला जर का तसं पाहिजे असेल तर डायरेक्ट भाजपात नाही द्यायचं, आधी दुसऱ्या कुठल्या तरी पक्षात जा, काहीतरी गडबड घोटाळा घे, तर मग तुला तिकडे सन्मानाने बोलवतील आणि मंत्री करतील. पण तू जर का थेट भाजपात गेलास तर उपऱ्यांच्या सतरंज्या तुला उचलावे लागतील. हेच चाललेलं आहे आता. म्हणजे आपलं जे काय आहे ते मारून टाकायचं. तरी लोकसभेच्या वेळेला ते पियुष गोयल काय बोलले होते कोळीवाड्यांच्या बाबतीत, मी विसरलो, पण तुमच्या वास येतो. मतं पाहिजेत, मताला वास नाही येत. पण आमच्या मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते मच्छीमार किंवा आता मी स्वतः कॉलेजमध्ये जाताना बांद्रा ते आपली तेव्हा व्हीटी म्हणायचे, आता छत्रपती शिवाजी टर्मिनस, हार्बरने यायचो. आणि मग तेव्हा माझ्या कोळी माता भगिनी यायचा, मच्छी का पाणी, मच्छी का पाणी. नुसतं मच्छी का पाणी म्हटलं होती लोक इथे तिथे पळायचे. का? मच्छी पाहिजे पण पाणी नको, वास नको. काय कितीही हा म्हणजे निर्दयीपणा आहे. म्हणजे यांना सगळ्यांना मतं पाहिजेत, राज्य करायचंय, पण आता त्याच्यात आहे ना वास नको. हा, त्याच्यामध्ये ते त्यांनी म्हटलं की काय ते वेस्ट ते शोधा, फाऊल फिश, फाऊल फिश, स्मेल फिश, फाऊल स्मेल ऑफ फिश वेस्ट जनरेटेड ॲट ससून डॉक. आता किती वर्ष झाली या मंत्र्याच्या कित्येक पटीने जास्त वयाची ससून डॉक असेल. बरोबर आहे, आतापर्यंत कोणाला वास नाही आला. आणि कोळी लोकांचं मला एक कळतं की एक अडचण काय आहे की तुमच्याकडे कोणताही सातबाऱ्याचा उतारा नाही. तुमची शेती जर का आपण असं म्हटलं मत्स्य शेती, तर समुद्रात जाऊन तुम्ही जीव धोक्यात, निसर्ग वादळ आलं, टोकते वादळ आलं आणि अक्षरशः काही वेळेला घाम फुटायचा. कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले, साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले, एवढे परत आले, अजून एवढे बाकी आहेत, अजून त्यांना संपर्क होत नाही. मग कुठे तुम्ही जाता, काय करता, गेले तर किती दिवस राहता, कसे राहता. आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण करत असेल तर अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. हे मी तुम्हाला फक्त एकजूट मजबूत ठेवा, त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका. आपलं जे काय आहे ना मच्छी का पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पाजायचं, त्याला बरोबर पाजायचं, बाकी काय काळजी करू नका. आणि आता कोळी महिला म्हटल्यानंतर काय वेगळं सांगण्याची गरज आहे. एकदा का कशा चिडल्या की काय करतो तुम्ही, मग घाबरता कशाला तुम्ही, मग अजिबात काळजी करू नका. फक्त आत्ता ह्या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. मी म्हणेन हा एक ठीक आहे, पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत, पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू, विषयच संपवून टाकू आम्ही. त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका. केवळ कोळीच नव्हे
तर संपूर्ण आहोत आम्ही हिंदू तर आहोतच. आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत. कोणाला काय प्रॉब्लेम आहे? कोणाला काय प्रॉब्लेम आहे? असं काय नाही आहे की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही, असं काय नाही आहे. आम्ही अस्सल मराठी बोलतो पण आम्ही हिंदू आहोत. तर तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत. गुण्यागोविंदाने नांदतो आहोत. त्या गुण्यागोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे. खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे, कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे. तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही मिठागरं निर्माण करणे दुसरं. असेच एकजुटीने राहा. कृष्णा, खरंच तुला पण धन्यवाद देतो. जागरूकपणाने काम करतोय. संतोष, तुम्ही पण आपली शिवसेनेची ताकद मागे उभी करताय. सगळ्यात महिला काय पुरुष काय म्हणजे अरविंद आहे, सचिन भाऊ, अशोकराव, सगळे आम्ही सगळे सोबत आहोत. आदित्य पण आहेच. तर कुठेही डगमगायचं कारण नाही. एकत्र राहा, एकजुटीने राहा आणि जो अन्याय करणारा अन्याय करायला येईल त्याला अन्यायासकट तोडून टाका. एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय रामकृष्ण हरी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना वंदन करतो. आणि आज या ठिकाणी आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, सचिन भाऊ आहेर, आपणा सर्वांचे आवडते खासदार अरविंदजी सावंत साहेब, कुलाबेचे माजी आमदार आणि वेळोवेळी आपले गाऱ्हाणे ऐकणारे आदरणीय आपले दात्रक साहेब आणि सर्वच मान्यवर मच्छीमार बंधू आणि भगिनी, आपण या ठिकाणी आज आपल्या मनातली जी भीती होती किंवा जे आपलं मन आपल्याला मोकळं करावंसं वाटत होतं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलो. साहेबांना छोटीशी विनंती केली आणि त्यांचा अमूल्य असा वेळ खर्चून या ठिकाणी आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. सर्व व्यावसायिकांच्या वतीनं मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो. आणि सर्व गोष्टी आपल्या कानापर्यंत गेलेल्या आहेत. सर्व विषय त्यांनाही समजले, आपल्यालाही समजलेले आहेत. परंतु या निमित्ताने मी एकच ओवी या ठिकाणी म्हणतो की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्कारपणार्थाय संभवामि युगे युगे. या ओवीचा अर्थ असा आहे की ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतं, गोरगरिबांवर संकट येतं, साधू संतांवर संकट येतं, समाजातील मातोश्रीवर भगिनीवर संकट येतं, त्यावेळेला भगवंत कोणाच्या रूपाने अवतार घेत असतो. आणि ते कार्य गेली 50 वर्षापासून शिवसेना या ठिकाणी करत आहे. म्हणून आपल्या सर्व व्यावसायिकांच्या वतीनं या उपस्थितांचा आभार मानतो. आणि निश्चितपणे आपल्या मनात जी भीती होती की आपला हा ससुंदाग कुठेतरी जाणार आहे आणि ससुंदाग मधील आपला व्यवसाय जाणार आहे. खरोखर साहेब या ठिकाणी 1500 लोकांचा व्यवसाय नसून लाखो लोकांचा रोजगार या ठिकाणी आहे. सर्व समाजातील व्यावसायिकांचा पोटापाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे. आणि भारत देशातील सर्वात जळवट रत्न जर कोण असेल तर ही स्त्री शक्ती आहे. आणि ते स्त्री शक्तीचा सुद्धा रोजगार या ससुंदागावर आहे. एक माता भगिनी जर ससुंदाग मध्ये आली तर 200-500 हजार रुपये घेऊन जाते. आणि ती घेऊन गेल्यानंतर घरी आपल्या लेकरा बाळांना ती पोसत असते. ते घरी गेल्यानंतर तिची चूल पेटली जाते. आणि अशा या व्यावसायिकांचं जर कोणाला दया येत नसेल तर खरोखर त्याचा आपल्याला शब्द सुद्धा त्या ठिकाणी नाही. म्हणून निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला खात्री आहे की शिवसेनेच्या रूपाने आपल्या ससुंदागावर कोणी घाला घालू शकत नाही. उद्धव साहेबांच्या रूपाने घाला घालू शकत नाही. आदित्य साहेबांच्या रूपाने घाला घालू शकत नाही. का तर आपल्याला हे परवा 22 तारखेचा प्रसंग आपल्या समोर आहे. आपण काटेंगे भाई काटेंगे मच्छी जैसा काटेंगे या भगिनी सर्व हातामध्ये काठी घेऊन उभ्या होत्या. परंतु उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सर्व सहकार्य केलं आणि आपलं ते आंदोलन सक्सेस झालं. परंतु आंदोलन आम्ही थांबवणार नाही. आम्ही तुमच्या पाठीमागे अखंडितपणे आहोत ही या ठिकाणी या व्यावसायिकांच्या वतीनं मी आपल्याला ग्वाही देतो. सर्वांच्या वतीनं आणि आपणा सर्व व्यावसायिकांच्या वतीनं जी आपली स्त्री शक्ती मोठी आहे या स्त्री शक्तीच्या वतीनं आपला सर्वांचा या ठिकाणी सन्मान आम्ही करत आहोत. त्याचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब
शिवसेना प्रमुख यांचा सन्मान मड येथील जयवंतीबाई आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी तो सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या दादा मला ओळखलं ते किराला नेहमी मी बँडशीने वाचू नेहमी आणि घरी बाबाच्या जवळ मी बसलेलो आणि लढत ओळखलं मला तुला बघून आठवण आली बाबांची. नेहमी मी तुझ्या बरोबर नेहमी असं या ठिकाणी दुसरा सन्मान माननीय आदित्यजी ठाकरे साहेब युवा यांचा सन्मान या ठिकाणी वर्सोव येथील संध्या मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी येऊन आदित्य साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या त्यानंतर आपले आवडते खासदार अरविंदजी सावंत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संगीता मेहर संगीता मेहर आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी खासदार साहेबांचा सन्मान करायचा. या साईडला नंतर यानंतर सचिनजी आहे साहेब यांचा सन्मान उषा ताई कुलाळे आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी यायचे. या कोणाला कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले एवढे परत आले अजून एवढे बाकी आहेत अजून त्यांना संपर्क होत नाही. कुठे तुम्ही जाता काय करता गेले तर किती दिवस राहता कधी राहता आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण करत असेल तर तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. हे मी तुम्हाला फक्त एकजूट मजबूत ठेवा. त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका. आपलं जे काय आहे ना मच्छी का पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पाजायचं त्याला बरोबर पाजायचं बाकी काय काळजी करू नका. आणि आता कोळी महिला म्हटल्यानंतर काही वेगळं सांगण्याची गरज आहे. एकदा का कसं चिडलं की काय करतो तुम्ही मग तुम्ही घाबरता कशाला तुम्ही मग अजिबात काळजी करू नका. फक्त आता ह्या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. मी म्हणेन हा एक ठीक आहे पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत पण दुसरा टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू विषयच संपवून टाकू आम्ही. त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका. केवळ कोळीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही हिंदू तर आहोतच. आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत. कोणाला काय प्रॉब्लेम आहे कोणाला काय प्रॉब्लेम आहे. असं काही नाही आहे की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही असं काही नाही आहे. आम्ही अस्सल मराठी बोलतो पण आम्ही हिंदू आहोत. तर तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत. गुण्यागोविंदाने नांदतो आहोत. त्या गुण्यागोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे. खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे. तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका. आम्ही मिठागरं निर्माण करणे दोस्त असेच एकजुटीने राहा. कृष्णा खरंच तुला पण धन्यवाद देतो. जागरूकपणाने काम करतोय. संतोष तुम्ही पण आपली शिवसेनेची ताकद मागे उभी करताय. सगळ्याच महिला काय पुरुष काय म्हणजे अरविंद आहे सचिन भाऊ अशोकराव सगळे आम्ही सगळे सोबत आहोत. आदित्य पण आहेत. तर कुठेही डगमगायचं कारण नाही. एकत्र राहा एकजुटीने राहा आणि जो अन्याय करणारा अन्याय करायला येईल त्याला अन्यायासकट तोडून टाका. एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो. धन्यवाद. जय हिंद जय रामकृष्ण हरी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो.
हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना वंदन करतो आणि आज या ठिकाणी आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, युवा सेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, सचिन भाऊ आहेर, आपणा सर्वांचे आवडते खासदार अरविंदजी सावंत साहेब, कुलाब्याचे माजी आमदार आणि वेळोवेळी आपले गाऱ्हाणे ऐकणारे आदरणीय आपले दात्रक साहेब आणि सर्वच मान्यवर मच्छीमार बंधू आणि भगिनी, आपण या ठिकाणी आज आपल्या मनातली जी भीती होती किंवा जे आपलं मन आपल्याला मोकळं करावंसं वाटत होतं त्या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलो. साहेबांना छोटीशी विनंती केली आणि त्यांचा अमूल्य असा वेळ खर्चून या ठिकाणी आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. सर्व व्यावसायिकांच्या वतीनं मी त्यांचा प्रथमतः आभार मानतो आणि सर्व गोष्टी आपल्या कानापर्यंत गेलेल्या आहेत. सर्व विषय त्यांनाही समजलेत, आपल्यालाही समजलेले आहेत. परंतु या निमित्ताने मी एकच ओवी या ठिकाणी म्हणतो की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्कारपणार्थाय संभवामि युगे युगे. या ओवीचा अर्थ असा आहे की ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतं, गोरगरिबांवर संकट येतं, साधू संतांवर संकट येतं, समाजातील मातोश्रीवर भगिनीवर संकट येतं, त्यावेळेला भगवंत कोणाच्या रूपाने अवतार घेत असतो आणि ते कार्य गेली 50 वर्षापासून शिवसेना या ठिकाणी करत आहे. म्हणून आपल्या सर्व व्यावसायिकांच्या वतीनं या उपस्थितांचा आभार मानतो आणि निश्चितपणे आपल्या मनात जी भीती होती की आपला हा ससुंडा कुठेतरी जाणार आहे आणि ससुंडा मधील आपला व्यवसाय जाणार आहे. खरोखर साहेब या ठिकाणी 1500 लोकांचा व्यवसाय नसून लाखो लोकांचा रोजगार या ठिकाणी आहे. सर्व समाजातील व्यावसायिकांचा पोटापाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि भारत देशातील सर्वात जडवट रत्न जर कोण असेल तर ही स्त्री शक्ती आहे आणि ते स्त्री शक्तीचा सुद्धा रोजगार या ससुंडावर आहे. एक माता भगिनी जर ससुंडाव मध्ये आली तर 200-500 हजार रुपये घेऊन जाते आणि ती घेऊन गेल्यानंतर घरी आपल्या लेकरा बाळांना ती पोषत असते. ते घरी गेल्यानंतर तिची चूल पेटली जाते आणि अशा या व्यावसायिकांचं जर कोणाला दया येत नसेल तर खरोखर त्याचा आपल्याला शब्द सुद्धा त्या ठिकाणी नाही. म्हणून निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला खात्री आहे की शिवसेनेच्या रूपाने आपल्या ससुंडावर कोणी घाला घालू शकत नाही. उद्धव साहेबांच्या रूपाने घाला घालू शकत नाही, आदित्य साहेबांच्या रूपाने घाला घालू शकत नाही. का तर आपल्याला हे परवा 22 तारखेचा प्रसंग आपल्या समोर आहे. आपण काटेंगे भाई काटेंगे मच्छी जैसा काटेंगे या भगिनी सर्व हातामध्ये काठी घेऊन उभ्या होत्या. परंतु उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सर्व सहकार्य केलं आणि आपलं ते आंदोलन सक्सेस झालं. परंतु आंदोलन आम्ही थांबवणार नाही, आम्ही तुमच्या पाठीमागे अखंडितपणे आहोत ही या ठिकाणी या व्यावसायिकांच्या वतीनं मी आपल्याला ग्वाही देतो. सर्वांच्या वतीनं आणि आपणा सर्व व्यावसायिकांच्या वतीनं जी आपली स्त्री शक्ती मोठी आहे या स्त्री शक्तीच्या वतीनं आपला सर्वांचा या ठिकाणी सन्मान आम्ही करत आहोत. त्याचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा. आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख यांचा सन्मान मड येथील जयवंतीबाई आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी तो सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या दादा मला ओळखलं ते नेहमी मी 82 वाचून नेहमी आणि घरी बाबाच्या जवळ मी बसलेलो मी लढत होतो. ओळखलं मला तुला बघून आठवण आली बाबांची. नेहमी मी तुझ्या बरोबर नेहमी असं या ठिकाणी दुसरा सन्मान माननीय आदित्य ठाकरे साहेब युवा यांचा सन्मान या ठिकाणी वर्सोव येथील संध्या मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी येऊन आदित्य साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. या त्यानंतर आपले आवडते खासदार अरविंदजी सावंत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संगीता मेहर
संगीता मेयर आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी खासदार साहेबांचा सन्मान करायचा. या बेटा साईडला वाजा साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. नंतर उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. उद्धव साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. यानंतर सचिनजी आहे साहेब यांचा सन्मान उषा ताई गुलाळे आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी यायचे. या काही वेळेला घाम फुटायचा, कारण मी कलेक्टरना जेव्हा चौकशी करायचो ते म्हणाले साहेब अजून एवढे म्हणजे एकूण एवढे मच्छीमार समुद्रात गेलेले, एवढे परत आले, अजून एवढे बाकी आहेत, अजून तरी रिपोर्ट होत नाही. म्हणजे कुठे तुम्ही जाता, काय करता, गेले तर किती दिवस राहता, कसे राहता, आणि इकडे आल्यानंतर जर का तुम्हाला अपमानास्पद राहावं लागत असेल आणि तुम्हाला हुसकावण्याची भाषा जर का कोण करत असेल तर तो अन्याय तोडून मोडून टाकल्याशिवाय शिवसेना स्वस्थ बसणार नाही. हे मी तुम्हाला फक्त एकजूट मजबूत ठेवा, त्याच्यामध्ये कोणाला काड्या घालण्याची संधी देऊ नका. आपलं जे काय आहे ना, मच्छी का पाणी आणि आपलं मराठी माणसाचं पाणी हे त्याला बरोबर पाजायचं, बाकी काय काळजी करू नका. आणि आता कोळी महिला म्हटल्यानंतर काय वेगळं सांगण्याची गरज आहे. एकदा का कसं चिडलं की काय करतो तुम्ही, मग घाबरता कशाला तुम्ही, मग अजिबात काळजी करू नका. फक्त आता ह्या एका टप्प्यावरती आपण आलेलो आहोत. मी म्हणेन हा एक ठीक आहे, पहिला टप्पा आपण जिंकलेला आहोत, पण दुसऱ्या टप्प्याची जर का कोणी तयारी करत असेल त्यांच्याकडनं तर त्यांना म्हणू की आता आम्ही संपवून टाकू, विषयच संपवून टाकू आम्ही. त्याच्यामुळे आता आमच्या नादी लागू नका. केवळ कोळीच नव्हे तर संपूर्ण आहोत आम्ही, हिंदू तर आहोतच, आम्ही अस्सल मराठी भाषा बोलणारे हिंदू आहोत. कोणाला काय प्रॉब्लेम आहे, कोणाला काय प्रॉब्लेम आहे? असं काही नाही आहे की कोणाची अमुक एक धर्माची भाषा ही, असं काही नाही आहे. आम्ही अस्सल मराठी बोलतो पण आम्ही हिंदू आहोत. तर तसेच सगळेजण आम्ही एकत्र इकडे आलेलो आहोत, गुण्यागोविंदाने नांदतो आहोत. त्या गुण्यागोविंदामध्ये म्हणजे आम्हाला तुमच्यापेक्षा जास्त खाऱ्या पाण्याची सवय आहे, खाऱ्या पाण्याची सवय आम्हाला जास्त आहे, कारण माझा पण जन्म मुंबईतलाच आहे. तर आमच्या सुखात मीठ कालवण्याचा प्रयत्न करू नका, आम्ही मिठागर निर्माण करणे दोस्त. असेच एकजुटीने राहा. कृष्णा, खरंच तुला पण धन्यवाद देतो, जागृतपणाने काम करतोय. संतोष, तुम्ही पण आपली शिवसेनेची ताकद मागे उभी करताय. सगळ्याच महिला काय पुरुष काय, म्हणजे अरविंद आहे, सचिन भाऊ, अशोकराव, सगळे आम्ही सगळे सोबत आहोत. आदित्य पण आहेत. तर कुठेही डगमगायचं कारण नाही. एकत्र राहा, एकजुटीने राहा आणि जो अन्याय करणारा अन्याय करायला येईल त्याला अन्यायासकट तोडून टाका. एवढंच तुम्हाला सगळ्यांना सांगतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रामकृष्ण हरी. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंना वंदन करतो. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवरायांना वंदन करतो. आणि आज या ठिकाणी आदरणीय शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्यजी ठाकरे, सचिन भाऊ आहेर, आपणा सर्वांचे आवडते खासदार अरविंदजी सावंत साहेब, कुलाबेचे माजी आमदार आणि वेळोवेळी आपले गाऱ्हाणे ऐकणारे आदरणीय आपले दात्रक साहेब आणि सर्वच मान्यवर मच्छीमार बंधू आणि भगिनी, आपण या ठिकाणी आज आपल्या मनातली जी भीती होती किंवा जे आपलं मन आपल्याला मोकळं करावं असं वाटत होतं, त्या ठिकाणी आपण या ठिकाणी जमलो. साहेबांना छोटीशी विनंती केली आणि त्यांचा अमूल्य असा वेळ खर्चून या ठिकाणी आपल्या बरोबर चर्चा करण्यासाठी ते उपस्थित झालेले आहेत. सर्व व्यावसायिकांच्या वतीनं मी त्यांचं प्रथमतः आभार मानतो. आणि सर्व गोष्टी आपल्या कानापर्यंत गेलेल्या आहेत, सर्व विषय त्यांनाही समजलेत, आपल्यालाही समजलेले आहेत. परंतु या निमित्ताने मी एकच ओवी या ठिकाणी म्हणतो की यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम
परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृतां धर्म संस्कारपणार्थाय संभवामी युगे युगे। या ओळीचा अर्थ असा आहे की ज्या ज्या वेळेला धर्मावर संकट येतं, गोरगरिबांवर संकट येतं, साधू संतांवर संकट येतं, समाजातील मातोश्रीवर भगिनीवर संकट येतं, त्यावेळेला भगवंत कोणाच्या रूपाने अवतार घेत असतो आणि ते कार्य गेली 50 वर्षापासून शिवसेना या ठिकाणी करत आहे। म्हणून आपल्या सर्व व्यावसायिकांच्या वतीनं या उपस्थितांचा आभार मानतो आणि निश्चितपणे आपल्या मनात जी भीती होती की आपला हा ससुंदा कुठेतरी जाणार आहे आणि ससुंदा मधील आपला व्यवसाय जाणार आहे, खरोखर साहेब या ठिकाणी 1500 लोकांचा व्यवसाय नसून लाखो लोकांचा रोजगार या ठिकाणी आहे। सर्व समाजातील व्यावसायिकांचा पोटापाण्याचा प्रश्न या ठिकाणी आहे आणि भारत देशातील सर्वात जडवट रत्न जर कोण असेल तर ही स्त्री शक्ती आहे आणि ते स्त्री शक्तीचा सुद्धा रोजगार या ससुंडावर आहे। एक माता भगिनी जर ससुंडाव मध्ये आली तर 200-500 हजार रुपये घेऊन जाते आणि ती घेऊन गेल्यानंतर घरी आपल्या लेकरा बाळांना ती पोषत असते, ते घरी गेल्यानंतर तिची चूल पेटली जाते आणि अशा या व्यावसायिकांचं जर कोणाला दया येत नसेल तर खरोखर त्याचा आपल्याला शब्द सुद्धा त्या ठिकाणी नाही। म्हणून निश्चितपणे या ठिकाणी आपल्याला खात्री आहे की शिवसेनेच्या रूपाने आपल्या ससुंडावर कोणी घाला घालू शकत नाही, उद्धव साहेबांच्या रूपाने घाला घालू शकत नाही, आदित्य साहेबांच्या रूपाने घाला घालू शकत नाही। का तर आपल्याला हे परवा 22 तारखेचा प्रसंग आपल्या समोर आहे। आपण काटेंगे भाई काटेंगे, मच्छी जैसा काटेंगे, या भगिनी सर्व हातामध्ये काठी घेऊन उभ्या होत्या, परंतु उद्धव साहेबांनी आणि आदित्य साहेबांनी त्या ठिकाणी आपल्याला सर्व सहकार्य केलं आणि आपलं ते आंदोलन सक्सेस झालं। परंतु आंदोलन आम्ही थांबवणार नाही, आम्ही तुमच्या पाठीमागे अखंडितपणे आहोत ही या ठिकाणी या व्यावसायिकांच्या वतीने मी आपल्याला ग्वाही देतो सर्वांच्या वतीने आणि आपणा सर्व व्यावसायिकांच्या वतीने जी आपली स्त्री शक्ती मोठी आहे या स्त्री शक्तीच्या वतीने आपला सर्वांचा या ठिकाणी सन्मान आम्ही करत आहोत, त्याचा स्वीकार आपण या ठिकाणी करावा। आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब शिवसेना प्रमुख यांचा सन्मान मड येथील जयवंतीबाई आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी तो सन्मान या ठिकाणी करायचा आहे। या दादा मला ओळखलं नेहमी मी 82 वाचून नेहमी आणि घरी बाबाच्या जवळ मी बसले मी लढत ओळखलं मला तुला बघून आठवण आली बाबांची। नेहमी मी तुझ्या बाजूला नेहमी असत या ठिकाणी दुसरा सन्मान माननीय आदित्य ठाकरे साहेब युवा यांचा सन्मान या ठिकाणी वर्सोव येथील संध्या मॅडम आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी येऊन आदित्य साहेबांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे। या त्यानंतर आपले आवडते खासदार अरविंदजी सावंत साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संगीता मेहर संगीता मेहर आणि त्यांच्या सर्व सहकारी यांनी खासदार साहेबांचा सन्मान करायचा। साईडला बाबा उभा रे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गर्जा हिंदुस्तान चॅनलला सबस्क्राईब करा आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा।